हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर इकडे सकाळचे 4:30 वाजलेले आहे. तर एवढ्या लवकर का उठलेली आहे मी ते सांगते तुम्हाला. तर इकडे दही लावलेलं होतं, तर दही छान लागलेलं आहे. ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि सकाळचं इकडे दूध आहे ते गरम करून घेते पहिल्यांदा. एक पिशवी आहे ती. आणि तर आज खूप म्हणजे खूप वेळ मी किचनमध्ये होते. सकाळचे 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत जवळ-जवळ एवढा वेळ मी किचनमध्ये होते. आणि अ, तर मुलींच्या स्कूलमध्ये फन फेअर होतं आणि त्या दोघींनीही त्याच्यात पार्टिसिपेट घेतलं होतं. कारण दोघेही त्यांचं गॅदरिंग आहे ते नव्हतं, यावर्षी फन फेअर होतं. तर दोघींनीही काहीतरी बनवून न्यायचं असं डिसाईड केलं होतं. तर आर्या नेणार होती कोथिंबीर वडी आणि दिशा आहे ती थालीपीठ किंवा आपण धपाटे आमच्या इकडे म्हणतो, तर ते घेऊन जाणार होती. तर मला त्या दोन्हीचीही तयारी करायची होती. म्हणून मला सकाळी खूप लवकर उठून सगळं आवरावं लागलं. तर इकडं कोथिंबीर मी काल रात्रीच साफ वगैरे करून स्वच्छ निवडून वगैरे ठेवली होती. धुवून वगैरे सगळी त्यातलं पाणी अगदी सगळं निथळून वगैरे ठेवली होती. त्यामुळे मला जरा बरं पडलं सकाळी आवरायला. तर ही कोथिंबीर आहे ती एक मोठी जुडी होती ती मी घेऊन आली होती. तर ती साफ करून स्वच्छ धुवून वगैरे ठेवली होती आणि ती कोथिंबीरची वडी बनवायची होती. तर त्यासाठी मी इकडे कोथिंबीर आहे ती परातीत एक अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि तर ह्या सगळ्या कोथिंबीरचे वडे आहेत, तर त्यात ती सगळ्या नेणार होती. थोड्याफारच आम्ही घरी ठेवल्या, म्हणजे जो चुरा झाला होता थोडा तर तो, नाहीतर बाकी सगळं ती घेऊन गेली होती. तर इकडे मी तीळ आहे ते काढून घेत आहे, कारण तीळ असेल तर खूप छान आणि दिसायला पण छान दिसतं आणि चवसुद्धा छान लागते. तर तीळ आहे ते मी छोट्या बरणीत आहेत ते काढून घेतलेले आहेत. आणि कोथिंबीर अगदी बारीक व्यवस्थित छान अशी चिरून घेतलेली आहे. आणि त्यासाठी जे काही लागणारं साहित्य होतं, तर ते मी आता ह्याच्यात सगळं टाकून घेणार आहे. जसं की आता हे बेसनचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ आहे. तर मी 1.5 किलो डाळ आहे ती दळून आणली होती. मला माहिती होतं खूप सारं पीठ लागणार आहे, म्हणून दीड 1.5 किलो डाळ आहे ती मी दळून आणलेली. आणि ती जरा गरमच होती म्हणून मी तशीच पिशवीत ठेवली होती झाकून. आणि इकडे जो मिरचीचा ठेचा आहे तो आहे, तो सुद्धा काल रात्रीच करून ठेवलेला. जसं की त्यात जिरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ वगैरे टाकून रात्रीच बनवून ठेवला होता. आणि धपाट्याला सुद्धा लागणार होते, म्हणून अर्धं ह्याच्यात आणि अर्धं धपाट्यामध्ये टाकलं होतं. नंतर मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. आणि मूळ कारण ह्याचं ओवाच आणायचं विसरली होती मी आणि ओवाच फक्त राहिला, बाकी सगळं टाकलं होतं. मग लाल मसाला आमचा आहे म्हणजे चटणी वगैरे ती सुद्धा टाकून घेतली. आणि छान असं व्यवस्थित एकजीव असं अ, सगळं मळून घेतलं. तर खूप सारं पीठसुद्धा लागलं होतं. ह्याच्यात तांदळाचं पीठ वगैरे पण मी नव्हतं टाकलं. तर तांदळाचं पीठ टाकलं असतं तर अजून चांगले खुसखुशीत झाले असते. पण माझे छान झाले होते. ज्या काही वड्या आहेत त्या मस्त झाल्या होत्या. तर हे सगळं मळून घेत होती. तर ह्याच्यात अजून बेसन आहे, चण्याचं पीठ ते लागणार होतं. मग त्याच्यात अजून थोडं मी जे डाळीचं पीठ आहे ते मिक्स केलं आणि व्यवस्थित असं मळून घेतलं. आणि परत त्याच्यात अजून मग हळद वगैरे ती सगळे परत अजून थोडं-थोडं टाकून घेतलं. तर जास्त पीठ झालं असतं तर मग ते पिठासारखं जास्त लागलं असतं, म्हणून लागेल तसं मी व्यवस्थित मेजरमेंट म्हणजे असं मेजरमेंट घेऊन असं काही टाकलं नाही. अंदाजे सगळं मी करते, त्यामुळे एवढं काही हे नाही. तर मी ह्याच्यात सगळं व्यवस्थित टाकून घेतलं. सगळं जे काही जिन्नस हवे होते तेवढे सगळे. आणि छान असं व्यवस्थित मळून घेतलं. थोडं-थोडं पाणी टाकून मळून घेतलं. परत जास्त पाणी टाकलं की मग जास्त ते चिकट होणार, म्हणून थोडं-थोडं लागेल असं पाणी टाकून ते व्यवस्थित पीठ वगैरे सगळं असं मळून घेतले. तोपर्यंत इकडं दूधसुद्धा गरम झालेलं आहे आणि इथं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. तर आता इकडे मी जी चाळण आहे आपली, तर त्याला तेल लावून घेते आणि त्याच्यावर वड्या शिजायला ठेवून देते.
तर त्यासाठी आधी तेल आहे ते लावून घेतलेलं आहे सगळीकडून भरपूर असं, म्हणजे खाली चिकटणार नाही असं. त्यामुळे जास्त असं तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि मग नंतर त्याचे असे गोल गोल असे राउंड गोळे बनवले आणि ते शिजायला ठेवले. तर त्यासाठी आधी पाणी आहे ते थोडं गरम करत ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये. जेणेकरून माझे ते रोल आहेत ते होईपर्यंत पाणी थोडं गरम होईल म्हणून. तर इकडे मी आता आहे ते रोल बनवून घेते. तर इकडे तीळ आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते रोल बनवून घेते आणि त्याच्यावरच वरती जसे मी तीळ आहेत ते थोडे थोडे लावणार आहे. तर अशा प्रकारे मी असे रोल बनवून घेतले होते. 3-4 रोल झाले होते माझे चांगले आणि त्याच्या वड्यासुद्धा खूप साऱ्या पडल्या होत्या आणि खूप टेस्टीसुद्धा झाल्या होत्या, छान झाल्या होत्या. तर स्कूलमधले जे स्टॉल लावतात त्या लोकं तर तिकडे स्टॉल वगैरे लावून नेल्या लगेचच संपल्या होत्या. तर ती जी फ्रेंड होती की तिच्या मम्मीला कॉल करून अजून सांगते का घेऊन यायला. पण मी एवढीच कोथिंबीर आणली होती त्यामुळे मी काही बनवून दिलं नाही वगैरे आणि एवढ्याचेच मी तिचा काही कॉल आलाच नाही. पण ती बोलत होती मला आल्यावर आर्या सांगत होती की टीचरांनी वगैरे घेतलं आणि तिची फ्रेंडसुद्धा बोलत होती अजून मम्मीकडून मागवून घेतेस का वगैरे. तर टीचर लोकांनी सुद्धा पार्सलसुद्धा घरी घेऊन गेले होते. तर आता हे परात आहे, ह्या परातीतच मी धपाट्यासाठी पीठ मळून घेणार आहे. तर हे धपाट्याचं पीठ आहे ते मी गावावरून म्हणजे माझ्या मम्मीनेच आणलेलं होतं. मागच्या वेळेस ज्यावेळेस गावी गेलेले त्यावेळेस तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर ते धपाट्याचं पीठ एवढं होतं तर म्हणून त्याच्यात मी थोडंसं ज्वारी आणि तांदळाचं मिक्स पीठ होतं ते ॲड केलं. नंतर थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं चण्याचं पीठ अजून त्याच्यात ॲड केलं. आणि जो काही खरडा होता बनवलेला म्हणजे मिरचीचा ठेचा वगैरे तो सुद्धा त्याच्यात ॲड केला आणि तोपर्यंत इकडं वडी आहे, कोथिंबीर वडी ती शिजायला ठेवलेली होती मी. बाकीचं ह्याच्यात मग जे काही लागतं ते टाकून घेतलं. चटणी, मीठ वगैरे, हळद, खरडा वगैरे सगळं व्यवस्थित प्रमाणात सगळं टाकून घेतलं. तर इकडे चटणी आहे ती सुद्धा मी थोडी टाकून घेतलेली आहे. नंतर थोडीशी हळद असं आणि जिरं आहे, अख्खं जिरं असतं ते सुद्धा थोडं टाकून घेतलेलं आहे. तर सकाळी खूप लवकर उठली 4:30 वाजता म्हणून बरं झालं आणि हे सगळं आवरलं. नाहीतर एवढं सगळं आवरणं खूपच कारण त्यांना 7:30 वाजता घरातून निघायचं होतं. 8 वाजता तिकडे पोहोचायचं होतं. त्यामुळे मी लवकरच उठले आणि आवरून घेतलं. तर हे त्याच्यातलीच थोडी कोथिंबीर ठेवलेली तर ती अशी बारीक-बारीक चिरून अशीच मी त्याच्यात मिक्स केली. त्यामुळे कसं धपाटी छान दिसतात दिसायला आणि टेस्टसुद्धा छान लागते. तर अशा प्रकारे मी बारीक-बारीक असं कोथिंबीरसुद्धा त्यात चिरून टाकली होती. नंतर जे मिक्सरमध्ये जे काही होतं थोडं ते सुद्धा व्यवस्थित घेतलं म्हणजे स्वच्छ करून. तर अशा पद्धतीनं मी हे धपाट्याचं पीठ आहे ते सगळं व्यवस्थित एकसारखं मळून असं घेतलेलं होतं. तर इकडे मस्त असं धपाट्याचं पीठसुद्धा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. बघू शकता खूप सारं पीठ आहे ते मला जवळ-जवळ 1-2 तास सगळं आवरायला म्हणजे 4:30, 5:30, 6:30, 7:30 म्हणजे 2-3, 3-4 तास तरी मला किचनमध्येच मी उभा होते आणि असे खालून पाय दुखत होते ना, नंतर बास काही विचारूच नका. तर पीठ व्यवस्थित मळून ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी इकडं थोडंसं माझ्यासाठी गरम पाणी करून घेते पिण्यासाठी आणि इकडे दिशाला अंघोळ करण्यासाठी पाणी गरम करत ठेवते. तर इकडे मी चेक करत होते, की वडी शिजले का बघावी म्हटलं. तर त्याच्यात आहे ना चाकू मी म्हणजे सुरी आहे ना ती टाकून बघितली तर व्यवस्थित सुरीला असं पीठ थोडंसं लागलं तर समजायचं की अजून बाकी आहे. पण क्लीन सुरी बाहेर आली तर समजायचं शिजलेलं आहे. थोडंसं लागत होतं म्हणून मी अजून थोडा वेळ त्याला ठेवलं आणि माझ्यासाठी मी हे गरम पाणी करून घेतलं पिण्यासाठी.
आणि इकडे अंघोळीला पाणी दिशासाठी ठेवलं, तर बाहेर बघू शकता अजून खूप अंधार आहे. तर मग तिच्यासाठी अंघोळीसाठी पाणी ठेवते आणि तोपर्यंत मी गरम पाणी आहे ते पिऊन घेते. नंतर ते आवरल्यानंतर मग मी धपाटी आहेत ती बनवायला घेणार आहे. तर एक ग्लास गरम पाणी पिऊन घेतलं व्यवस्थित असं. तर तोपर्यंत इकडं वडी आहे तीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. जी सुरी आहे तीसुद्धा व्यवस्थित क्लीन बाहेर येत आहे. इकडे मी धपाटी करण्यासाठी पीठ म्हणजे इकडे तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि जे कपडा लागतो तो मी पळपुटावर ठेवलेला आहे. तर आता इकडे मी धपाटे आहेत ते बनवून घेणार आहे. तर त्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा लागतं धपाटे बनवण्यासाठी. तुम्हाला तर माहितीच असेल सगळ्यांना. कारण ज्याची त्याची वेगळी पद्धत असते. तर आधी मी त्या कपड्यावर पाणी वगैरे थोडं मारून घेते. नंतर गोळा घेऊन ते असंच हाताने थापून आमच्या इकडे असं खूप मोठे-मोठे सुद्धा करतात म्हणजे लाटण्याने वगैरे लाटून. पण मी आता छोटे-छोटेच स्कूलमध्ये द्यायचे आहेत म्हणून मी छोटे-छोटेच ते बनवले होते. तिने ₹10 एक असं ठेवला होता धपाटा आहे तो आणि आर्याने ₹10 3 की 2 असे वड्या ठेवल्या होत्या. त्याच्याबरोबर सॉससुद्धा होता आणि हिच्या धपाट्यांच्या बरोबर दहीसुद्धा होते. तर अशा प्रकारे मी छोटे-छोटेच मी केले होते सगळे धपाटे थालीपीठ आहेत ते. आणि असं थोडंसं तव्यावर तेल सोडायचं. नंतर ते कपडा तसाच उचलून त्या तव्यावर पलटी मारायचा आणि अलगद असा कपडा काढायचा. पटकन निघतो आणि व्यवस्थितसुद्धा निघतो. तर ते थोडंसं त्याच्यावर पाणी आणि तेल शिंपडायचं आणि झाकून ठेवायचं. तर खूप छान प्रकारे व्यवस्थित भाजून काढायचे असतात. तर असे होल वगैरे करून सुद्धा मी त्याच्यात तेल वगैरे अशा प्रकारे सोडून व्यवस्थित भाजून घेतले होते. तोपर्यंत दिशाची वगैरे सुद्धा अंघोळ झालेली आहे. तर आता मी तिकडे आर्याला पाणी ठेवलेलं आहे. तर ती बोलत होती, "मम्मी मी तुला काय हेल्प करू का?" तर म्हटलं, "नको बाई, तुझं तू आवर सगळं. जे काही स्कूलचे कपडे वगैरे असतील, तुमचं काय काय घेऊन जायचं होतं ते व्यवस्थित भरून ठेवा." असंही त्यांनी रात्री थोडीफार म्हणजे अ, सगळं कंप्लीट केलंच होतं, काय घेऊन जायचं आहे वगैरे सगळं. तर इकडे धपाटे वगैरे सगळे बघू शकताय डब्यात आहेत ते सगळे भरून ठेवलेले आहे म्हणजे झालेले आहेत. तर इकडे तोपर्यंत वड्या आहेत त्यासुद्धा थंड झाल्या होत्या. तर मी त्या सुरींना तेल लावून कापत होते म्हणजे व्यवस्थित आकार येण्यासाठी. तर त्याच तव्यामध्ये ज्या वड्या आहेत त्यासुद्धा मी अशा भाजून किंवा फ्राय करून घेणार आहे. तर इकडे सगळ्या वड्या अशा मी कापून घेत आहे. तर आणि असे खरपूस व्यवस्थित छान अशा तेलात मी सगळ्या वड्या आहेत त्या फ्राय करून घेतल्या होत्या. अ, खूप छान अशा लागत होत्या आणि मस्त टेस्टीसुद्धा छान झाल्या होत्या. तर आता इकडे मी व्यवस्थित सगळ्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा भाजून घेते. व्यवस्थित अशी एकाने एक वडी व्यवस्थित तेलात फ्राय करून व्यवस्थित अशी मी घेतली होती. खरपूस अशी छान अशी अगदी अजिबात घाई-गडबड मी केली नव्हती. खूप वेळ झाला तरी चालेल म्हटलं, पण व्यवस्थितच करून द्यायचं. कारण त्यांना तिथे स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं आणि खूप सारे मुलं, टीचर लोकं वगैरे ट्राय करायलाच येणार होतेच म्हणून व्यवस्थित असं मी करून दिलं होतं. आणि ज्या पहिल्या वड्या झालेल्या होत्या तर त्या मी अशा तव्याच्या साईडून ठेवल्या होत्या. कारण थोड्याशा अशा त्याच्यातलं तेल आहे ते सुद्धा निथळेल आणि अशा कठीण आणि खरपूस अशा होतील म्हणून साईडून अशा लावून ठेवायची मी आणि नंतर दुसरा एक बॅच आहे तो त्याच्यात टाकायचा आणि नंतर ज्यावेळेस ह्या भाजतील तर त्यावेळेस दुसऱ्या भाज्या टाकू त्यावेळेस ह्या आहेत त्या अशा साईडून लावून ठेवायच्या म्हणजे त्यातलं तेल काही जर एक्स्ट्राचे असेल तर ते निथळून जाईल.
तर इकडं माझं वडे आहेत ते सुरीला तेल लावून लावून व्यवस्थित कापायचं चालूच आहे बघा. तर थोडाफार कुठे चुरा निघतोय तर तो मी एका साईडला करून ठेवला होता आणि चांगल्या चांगल्या वड्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित फ्राय करून आरूला डब्बा भरून दिल्या होत्या. तर आर्याचा प्रॉफिट आहे तो सुद्धा तिचा 200 200 की ₹250 झाला होता आणि दिशाचा आहे तो एवढा झाला नव्हता. पण ठीक आहे, ओके. कारण कसं आजकालची मुलं आहेत त्यांना हेल्दी काय माहितीच नसतं. ती लोकं फक्त असं चायनीज, समोसा किंवा मोमोज हे असलंच खाण्यात म्हणजे त्यांना आवड असते. शक्यतो थालीपीठ आहे ते एवढं काही त्यांना म्हणजे माझ्या मते कुणालाच आवडत नसेल असं कदाचित. पण म्हटलं हे देऊ आपण आवडीने खातील वगैरे म्हणून मी दिले होते. पण तिचा काही एवढा प्रॉफिट नाही झाला. पण म्हटलं ठीक आहे चालू दे. तर तिच्याकडे आजी-आजोबा होते ते सुद्धा आले होते. तर त्यांनी मात्र घेतलं होतं. कसं आहे ना जे अनुभवी लोकं वगैरे आहेत किंवा मोठी लोकं म्हणजे आपल्या वयाची वगैरे त्यांना हे आवडतं किंवा म्हातारी लोकं, माणसं आहेत, आजी-आजोबा वगैरे त्यांना ही प्रकार आहे असा खूप आवडतो थालीपीठ वगैरे. पण जी लहान-लहान मुलं आहेत जशी की ज्युनियर, सीनियर 1ली, 2री, 4थी, 5वी, 6वी पर्यंतची त्यांना हे असलंच फास्ट फूड असतं तेच आवडतं. त्यामुळे ठीक आहे म्हटलं तुझा जेवढा झाला तेवढा खूप आहे. पण आरूचा आहे तो खूप छान प्रकारे प्रॉफिट झाला होता. तर ती ज्या वड्या आहेत त्या सगळ्या खपल्या होत्या म्हणजे संपल्याच होत्या. तर आता इकडे मी दोघींचे व्यवस्थित असे डब्बे भरून दिलेले आहेत. दिशाला सुद्धा खूप सारे दिले होते. तिच्यातले फक्त 4-5 की काय तर मी तिला 20 दिले होते. तर त्यातले 4-5 परत आले होते आणि बाकीचे आहेत ते संपले होते. पण आरूचे जे वडे आहेत त्या सगळ्या संपल्या होत्या. काहीच परत आले नव्हते. स्वतः तिला आणि तिच्या फ्रेंड लोकांना सुद्धा खायला भेटल्या नव्हत्या. तर असं स्कूलमध्ये खूप साऱ्या जणांनी काय-काय आणलं होतं. कोणी मोमोज, कोणी पावभाजी, कोणी मिसळपाव, कोणी पापड मसाला, सँडविच वगैरे असे पदार्थ बनवून आणले होते. तर दिशीचा आणि आरूचा हा यावर्षी गॅदरिंग नव्हतं. फन फेअर असल्यामुळे हे बनवून न्यायचं होतं त्यांना. तर सकाळचे माझे 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत दोघींचं आवरून देईपर्यंत, केसं वगैरे बांधेपर्यंत एवढा खूप वेळ झालेला आणि भांड्याचा पसारा तर खूप पडला होता, की बस काही विचारूच नका. तर मग तिथून पुढे ह्या दोघी गेल्यानंतर मग मिस्टरांचा डब्बा वगैरे भरून दिला. मग ते गेल्यानंतर मग माझं सगळं मी आवरून घेतलं. तर इकडे दही लावलं होतं मी रात्री, तर तेच मी तिला एक डब्बा भरून दही आहे ते दिलं होतं. म्हणजे दही आणि धपाटा आहे किंवा थालीपीठ ते तिला देता येईल आणि त्याच्यावर असं टिश्यू पेपर वगैरे झाकून दोघींचेही डब्बे व्यवस्थित भरून दिले होते. इकडे मिस्टरांचा डब्बासुद्धा भरून ठेवला होता. तर व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा.